हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. आज एका छानशा नात्याबद्दल बोलूया. ते नातं कुठलंही असू शकतं. आई-वडील, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रीण, नवरा-बायको कुठलंही. आपल्या या सगळ्या नात्यांच्या ना काहीतरी गरजा असतात, काहीतरी अपेक्षा असतात आपल्याकडून आणि बरेचदा त्या गरजा पूर्ण करणं, त्या अपेक्षा पूर्ण करणं ही आपली जबाबदारीसुद्धा असते आणि आपण त्या पूर्ण करतोसुद्धा. पण या सगळ्या नात्यात ना एखादं नातं असं असतं, की एखादी व्यक्ती अशी असते, ज्या व्यक्तीला तुमच्याकडनं दुसरं काहीही नको असतं. ती व्यक्ती तुमच्याकडनं दुसरी कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. मला फिरायला घेऊन जा, खायला-प्यायला द्या, कपडे-लत्ते घेऊन द्या किंवा माझ्या गरजा पूर्ण करा, माझ्या भविष्याचा विचार करा. असं कुठलीही इच्छा त्या व्यक्तीची तुमच्याकडनं नसते. कुठलीही अपेक्षा त्या व्यक्तीची तुमच्याकडनं नसते. त्या व्यक्तीची फक्त एक अपेक्षा असते, ते म्हणजे मला तुमचा वेळ द्या. मला तुझा वेळ हवा आहे. मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे. मला तुझ्याबरोबर राहायला छान वाटतं. तुझ्याबरोबर वेळ घालवायला आवडतो. मग तू फक्त माझ्याबरोबर राहा. मग ती व्यक्ती कुणीही असू शकते. अगदी तुमची मुलगी असू शकते, जिला वाटू शकतं की मम्मा किंवा बाबा तू माझ्याबरोबर राहा ना, मला तू माझ्याबरोबर असलेलं छान वाटतं. मला रिलॅक्स वाटतं, मला बोलायला आवडतं. मला दुसरं काही देऊ नको, पण फक्त माझ्याबरोबर राहा. किंवा आई असू शकते, जी तुम्हाला म्हणू शकते, की "प्लीज बाळा माझ्याबरोबर राहा ना, मला दुसरं काहीही करू नको, माझी जबाबदारी घेऊ नको. माझी जबाबदारी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे. मला फक्त आणि फक्त तुझा वेळ हवा आहे. तुझ्याबरोबर राहायला मला आवडतं, तुझ्याबरोबर वेळ घालवायला मला आवडतो." एखादा मित्र किंवा मैत्रीण असू शकते. असं कुठलंही एखादं नातं तुमच्या आयुष्यात नक्कीच असेल, की ज्या व्यक्तीला तुमच्याकडनं दुसरी कुठलीही अपेक्षा नाही आहे. त्या व्यक्तीची इच्छाच फक्त एक आहे, की तुमचा थोडासा वेळ त्या व्यक्तीला पाहिजे आणि असं नातं तुम्हाला काय वाटतं? तो तुमचा थोडासा वेळ तुम्ही त्या व्यक्तीला द्यायला हवा की नको? त्या व्यक्तीचं जर तुमच्यावर एवढं प्रेम आहे, की त्या व्यक्तीची तुमच्याकडनं दुसरी कुठलीही इच्छा नाही आहे, अपेक्षा नाही आहे. तुमच्याकडनं ती व्यक्ती फक्त तुमचा वेळ मागते आहे. तर एवढ्या छानशा नात्याला तुम्ही न्याय द्यायला हवा की नको? मला तर वाटतं, की अशी जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे, जी व्यक्ती तुमच्याकडनं दुसरी कुठलीही अपेक्षा ठेवत नाही आणि फक्त तुमचा वेळ मागते, तर अशा व्यक्तीला तुम्ही खरंच जीवापाड जपायला हवं. अशी व्यक्ती तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच खूप प्रेमाने ठेवायला हवीत आणि जमलं तर त्यांची ही एकुलती एक इच्छा, की त्यांना तुमचा वेळ हवा आहे. तुमचा थोडासा वेळ त्यांना देऊन त्यांना आनंदी करण्यात काहीही चूक नाही. जमत असेल तर प्रयत्न करून बघा. तूर्तास एवढंच. बाय.